तर गाईज बघा इकडे पोहे करायचं चालू आहे आणि आचारी आहेत आमच्या स्नेहलताई. तर गाईज आता वारकरी निघाले बघा. नमस्कार मंडळी. तर आज आहे बघा रविवार आणि आजचा रविवार खूप खास आहे आणि आजचा व्हिडिओ पण थोडासा खास असेल का तर मी आज दिवसभराच्या आमच्या घरातल्या घडामोडी दाखवणार आहे. आता कित्येक दिवस झालं मी तुम्हाला फक्त बाहेर गेलेलं व्हिडिओ शेअर करते, इकडे गेलो तिकडे गेलो, हे केलं ते केलं, पण घरातलं म्हणजे नेहमीसारखं व्हिडिओ आपलं जे रेग्युलर रुटीन असतं, आम्ही घरात दिवसभर काय केलो काय नाही, कुठे गेलो, म्हणजे घरातूनच बाहेर कुठं गेलो काय, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा. तर आजची सकाळ मस्त अशी डोसाने सुरुवात झाली आहे बघा. तर आज सकाळी आपलं आज रविवार म्हटलं नाश्त्याला डोसा करूया. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला आमच्या दिवसभराच्या घडामोडी कळतील. म्हणजे कसं झालं आज बरेच दिवस झालं फक्त बाहेरचे व्हिडिओ यायला लागलेत आणि काही ताईंनी पण मला म्हटलं फक्त तुम्ही बाहेरचेच व्हिडिओ का टाकताय आणि तुमचे डेली रुटीनचे घरातले पण व्हिडिओ शेअर करत जावा. तर ठीक आहे म्हणलं आता आपण आज रविवार आहे तर आज संडे स्पेशल मुलं पण घरी आहेत तर आजचा ब्लॉग आपण खास करूया म्हटलं. बघू आपल्या सबस्क्रायबर्स लोकांना आवडतंय का. तर आज तुमच्यासोबत मी आज दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. आवडला तर मला कमेंटमध्ये व्हिडिओ छान वाटला आहे आवडला आहे असं कळवा म्हणजे मी इथून पुढे आपल्या घरातले रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी बघा इकडे श्वेतानं आज देवपूजा केला आहे. श्वेता आले ना माझ्याकडं आता राहायला 4-5 दिवस झालं. तिचं नीटचं एक्झाम संपल्यानंतर ये म्हणलं राहायला तिला. तर आत्ता आल्या बघा देवपूजा वगैरे केली इकडं छान असं आणि तिला मस्त असं डोसा बनवून दिले बघा खायला लागल्या. कसं झालं डोसा? एकदम मस्त. ओके थँक्यू. तर मंडळी बघा इकडं यांचं सगळ्यांचं असं मस्त असं नाश्ता करून झालेला आहे. कोण लोळतंय कोण मोबाईल घेऊन बसलं आहे. मस्त असं नाश्ता करून घ्यायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. तर बघा गाईज इकडं नाश्ता करत करत सौरभ जोशीचं ब्लॉग बघायचं चालू आहे. आजकाल सौरभ जोशीचं ब्लॉग बघत बघत नाश्ता चहा पाणी सगळं काय झालं. चहा प्यायला बसलं की सौरभ जोशीचं ब्लॉग लावा, नाश्त्याला बसलं की सौरभ जोशीचं ब्लॉग लावा, असं चालू आहे बघा आजकाल. काय चालू आहे यांचं आज बघूया आपण. आज स्विमिंग पूल बनवायचं काहीतरी चालू आहे यांचं. ब्लू कलर का तेरे पालन आहे पण वाच करत नाही ना बघा कायमच त्यांचं म्हणजे असं कधीच चुकत नव्हतं आणि तिकडं हायवेवरून जायला तिथे यायचे घरी त्यांचं काय घेणं ना देणं काय यायचे राहायचे जेव्हा काय वय नाही जातं ते अजून पण ती झेंडा घेऊन बलिदावरच बघा दोस्ताला आणि आजी होती कायम येत होती काय. तर मंडळी घरी बघा इकडं आमच्या वारकरी आले तर त्यांना चहा पाणी वगैरे दिले. जे देईल तेवढं समाधान मानायचं दुसरं काय करायचं. आला तुम्ही समाधान काय माहित आजी आता तब्येत अशीच आहे आजी माझी पण लहानपणापासून जरा अजून पोरं व्हायच्या अगोदर जरा बरी होती. गावाला जायला काय करायचं तेवढं तर पाहिजे तात्पुरतं तेवढं आपल्या हातापायला वाय लय वाय काय खराब येतो मग हा आमचं पण तुमचं ऐकून आमचं पोट बरोबर आहे. भंडारा ए इकडे या परी आहे काय तिचं नाव अक्षात काय पूर्वी खुशी पूर्वी खुशी इकडे जरा ही जरा
मेजरची पुरी तर मंडळी तुम्ही बघू शकता हे मी पन्हाळीतनं चाफ्याच्या झाडाचं एकच कांडी आणली होती, छोटीशी कांडी आणली होती, त्याला एक सुद्धा पान नव्हतं बघा. आणि आता तुम्ही बघू शकता किती पानं फुटले त्याला. 2 कांड्या आणले होते बघा, तिकडे एक आहे बघा. हे बघा ही एक कांडी, ही फक्त अशी एक लांबडी कांडी आणली होती बरं का. आणि ह्याला पुढं असं 2-3 फक्त लहान लहान चॉकलेटी कलरची पानं होती. ते एका कांडीवरनं बघा झाड तयार झाले किती छान. आणि ह्याच्यापेक्षा पण पलीकडचं बघू शकता तुम्ही किती पालवी फुटल्या बघा ह्याला. तर आज रविवार आहे बघा, पोरं सगळी घरी येतील, काय खेळायला बघा. चला हा आजी बघा, आजी बघा लगेच पदर घेतला का. कुठं बघा लागलाय, कुठं बघताय तुम्ही. आगाव हॅलो, हे काय बनवायला लागलाय ग. बघा गाईज इकडे काय चाललंय यांचं. काय स्विमिंग पूल बनवला काय. हा आणि का इथं चिडिया येऊन बसत्या. आता ह्या कटोऱ्यामध्ये हितामध्ये हे ठेवणार कटोरिया आणि चिडिया येऊन पाणी पिणार. सोबत कोण आलंय. हे आमचं पिल्लू आहे बघा, आमच्या कॉलनीत रडा लागलं बघ. पिल्लू आहे हो, रडा लागलंय. नाग बाय काय झालं. हे बघा तुमचं पिल्लू आता आमच्या मजेच्या ब्लॉग मध्ये येतंय. तर मंडळी बघा टँकर आले आणि टँकरनं पाणी भरून घ्यायला लागले. 2 महिने झाले बघा पाण्याची आता खूप चाललं. टँकर बोलवायचं, पाणी घ्यायचं. आणि पृथ्वीबाई पण आम्हाला खूप मदत केली बघा पाण्याला. तर मंडळी बघा सकाळचा नाश्ता झाला डोश्याचा मस्तपैकी. आणि मस्तपैकी मी कपडे वगैरे धुवून घेतले, शेतानं भांडी घासून घेतली. आता बघा इकडे शेताकडे स्वयंपाक लागला दुपारचा. इकडं भात शिजवून ठेवला आहे. इकडं आमटी कशाची बनवायला लागल्यास. शेंगदाण्याची आमटी. हां शेंगदाण्याची आमटी बनवायला लागल्यास बरं का. तर गाईज एक आता ब्लॉगमध्ये फक्त मी श्वेतासोबत मराठी बोलते बरं का, नाही तर श्वेताचं आणि माझं कॉन्व्हर्सेशन कन्नडमध्ये असतंय. श्वेतानं आज डोश्याची भांडी किती पडली माहिती आहे, चांगले 2 पाटी भांडी पडली होती. श्वेतानं सगळं घासून घेतली बघा. आणि कपडे जोडी होती, मी कपडे धुवून घेतली. आणि दुपारचं काही जेवण पाहिजे ना, त्याला म्हणलं आता भात आमटी बनव आणि चपाती पण करून घेतली म्हणलं मी. तर इकडे बघा भात बनवून ठेवला आहे, आमटी करायला लागली. आज 2 चपात्या बनवून घेतली, जेवण पण होत आहे. तर मंडळी तुमचं झालं होतं जेवण वगैरे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी मनी प्लांट बघा किती छान आले. इथं शेजारी एकांच्या इथं मनी प्लांटचं वेल होतं ना, ते खूप त्यांचं वाढलं होतं म्हणताना आम्ही त्यातून स्नेल ताईन मी कट करून आणलं होतं. आता आणून 1 आठवडा झालं बघा, पाण्यामध्ये ठेवले. अजून पाणी पण चेंज केले नाही मी, आठवडे झालं बघा. आणि किती छान पाण्यामध्ये टिकले बघू शकताय तुम्ही, मस्त असतं. इथं एक आहे तर बाहेर एक आहे बघा. बघा गाईज हे तर किती मोठं आहे बघा. याची पानं बघा किती मोठी आहेत. हे पण मी तिकडूनच आणलं आहे बरं का. ही 1-2 कांडी आणि ती आत किचनमध्ये 2 कांडी अशी मी 4 कांडी आणली होती कट करून. आणि असं ग्लासमध्ये काचेचे पाणी भरून ठेवलं आहे. आता नवीन पण पान आलं आहे बघा. आणल्यावर हे नव्हतं नवीन पान, खालची 2-3 होती पानं फक्त. आता नवीन पान एक आले बघायला, किती छान वाटायला लागले. तर मंडळी आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, म्हणून मी माझा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझं रुटीन तुम्ही पाहिलंच. त्यानंतर आमच्या शेजारी वारकरी आले आणि मी 6 ते 9 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत वेळ घालवला. त्या सुंदर आणि भक्तिमय वातावरणातील काही क्षण मी आजच्या व्हिडिओमध्येही थोडेसे दाखवले आहेत. पण काळजी करू नका बरं का, वारकऱ्यांचा पंढरपूर वारीचा संपूर्ण आणि खास ब्लॉग मी परवा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.